सुप्रभात मित्रांनो आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, मी आज खूप दिवसानंतर व्लॉग करतोय. सॉरी, जरा मी कामांमध्ये आपला बिझी होतो. नेहमीचं आयुष्य चालू असतं बाबा, तुम्हाला माहिती असणार आपल्या आयुष्यात किती गोष्टी होत असतात रोज. तर आज आम्ही स्पेशली, आज आहे शनिवार आणि आज सुट्टी होती म्हणून आम्ही आलो एका स्पेशल मिसळ राईडवर. आम्ही फक्त मिसळ खाण्यासाठी आज मस्त 50 किलोमीटर साताऱ्यावरून आलो आणि इथून जाताना परत 50 किलोमीटर जाणार आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय, अजून काही नाही तर खंबटकी घाट आहे. ज्या लोकांनी पुणे, गोवा, पुणे, सातारा ट्रॅव्हल केलं असेल, पुणे कोल्हापूर ट्रॅव्हल केलं असेल, त्या लोकांना माहिती असणार हा कोणता घाट आहे. तर मी स्पेशली इथे आलो आहे कारण मी तुम्हाला एक रिझन सांगतो. तर इथे पहिले तर अशा काही आमच्या बाईक्स आहे आणि इथे येण्यामागचं स्पेशल रिझन म्हणजे ही भैरवनाथ मिसळ. हा हायवेवरून सरळ आलं की इथे मिसळ आहे, तिकडे कामात हॉटेल आहे आणि इकडे आपली पोरं बसली आहेत. आता मी जरा बसतो 1 मिनटं. ही लोक तर खाऊन चालू झाले, मला अजून खायची. माझे पाव पण खाऊन घेतले या लोकांनी. वा, काय म्हणतो, काय ठेवलं माझ्यासाठी? झालं आमचं. बेसिकली ही जागा आहे पुण्यावरून 60 किलोमीटर आणि सातारावरून आहे 47 किलोमीटर अराउंड. आणि आम्ही इथे स्पेशली ही मिसळ खायला आलो आहे. तो रस्ता पण पास कर बरं. रस्ता अशा काही बादलीत देत आहे मस्त. किती जास्त रस्ता घेतलाय तू. अरे तूप लागतं. तर इथे यायचं स्पेशल रिझन हेच होतं कारण ही मिसळ मला फार आवडते आणि अख्ख्या पुण्यात अशी मिसळ नाही मिळत जशी मिसळ मला इथे मिळते, ती पण हायवेवर. हायवेचा नंबर NH48 आहे. जेव्हा कधी पण मी सजेस्ट करेल, बिंदास तुम्ही जेव्हा कधी पण या हायवेवरून ट्रॅव्हल करणार आहे, इथे येऊन एकदा ही मिसळ खाऊन बघा. नाही आवडली तर रोहनचं नाव आपण रोहन पॉवर ठेवून देऊ, काही प्रॉब्लेम नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. जोक सपाट. आणि आता माझ्यासमोर केव्हापासून ही मिसळ पडली आहे आणि मला खूप खायची इच्छा होते, तर मी आता खाऊन घेतो, मग आपण पुढचं बोलू. पोट भरलं आहे छान. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, मी 5-6 वर्ष नाशिकमध्ये राहिलो आहे आणि नाशिकमध्ये मी नाशिकचाच आहे बाबा. तर नाशिकची मिसळ एवढी भारी असते, तशी मिसळ मला अख्ख्या 4 वर्ष पुण्यात कुठेच नाही मिळाली. आणि मी साताऱ्याला जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा या जागेवर थांबतो. आता इथे बोर्ड नाही दिसणार, त्याला पुण्यावरून बोलवलं. मला सांग, मिसळ कशी? चांगली होती. कम्पॅरेटिव्हली पुण्यापेक्षा मी मिसळ आता खूप चांगली होती. तर हा रिटेक घेतोय मी. या मिसळला नाशिकच्या मिसळ थोडं कम्पेअर करू शकतो की नाही? करू शकतो. आता मी जरा खिशातून 100 रुपये दिले म्हणून तो बोलला, आधी नाही बोलला होता. तुम्ही हे पण बघू शकता, यांचं किचन पण किती स्वच्छ आहे, एकदम छान. आणि तो दादा आता जरा कॉन्शियस झाला. तर आता आपण इथून परत पुढे जाणार आहे बाईक्सवर आणि आता आपण स्विच होऊया बाईकवर. इथे याचा मोठो एवढाच होता की मला या मिसळचा कधीपासून व्हिडिओ बनवायचा होता, कारण मी नेहमी इथून येतो जातो आणि इथे मी नेहमी नाश्ता करतो. आणि मला लोकांना सांगायचं होतं की यार, तुम्ही येत असाल तर तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खूप कमी गोष्टी असतात, ते खूप छान असतात आणि याची कुठे ब्रांच पण नाही आहे. तो यार बहुत स्वागत आहे. तर आता आपण आपल्या तोंडाला 360 लावला आहे. तोंडाला म्हणजे आपण आपल्या हेल्मेटला 360 लावला आहे.
थोडंसं ऑफ रोड करत जायचं आहे विंडमिलकडे. जाऊया चलो. आणि मला एकदा जागा मागे नाही थांबायचं. म्हणजे दगडं उडवते गाडी नसती, दगडं उडवते म्हणजे कॅमेरा लागलं तर मग कसं मी तुम्हाला रेकॉर्ड करून कसं दाखवायचं. आणि आज मी चक्क मराठीच ब्लॉग करतो. मला पण नाही माहिती, पण मला मजा येते. काय मराठी भाषा बोलायलाच मजा येते. आपली जी मातृभाषा असते त्या ब्लॉग करायची मजा येते. आणि तुम्ही बघू शकता किती ऑफ रोड आहे. माझा आवाज रेकॉर्ड होईल आय होप सो. तर मग एकदम भारी फुटेज आणि मजा आली एकदम मजा आहे का व्हिडिओ. आणि समोर थोडा विंडमिल दिसला आता. आणि ती मी किती कॅमेराचा उपयोग करणार आहे मला. इथे आपली स्पोर्ट लाईट आहे. हळूहळू चालल्यानं तो ऑफ रोड टायर गेला पुढे. 11,000चे ऑफ रोड टायर लावल्यावर कसं होणार. फक्त गाडी पळणार आहे. तर स्वागत आहे मंडळी परत. आता आपण एक छोटूशा बाईक राईड, म्हणजे आता माझ्यावर ऊन नाही यार. हा एकदम बेस्ट. काय दिसतोय. आता विषय असा आहे की आम्ही मिसळ खाल्ली. आम्ही खंबटकी घाटात मस्त सगळे असे बूम 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 करत आलो एका जागेवर. आणि तुम्ही ती जागा बघा. आता माझ्यावरती विंडमिल आहे, तिकडे विंडमिल आहे आणि माझ्या तिकडे मागे सुद्धा विंडमिल आहे. जबरदस्त लोकेशन आहे. तिकडे बाईक्स पार्क, इकडे बाईक आहे, इकडे बाईक आहे. आणि माझा आवाज किती येतोय काय माहिती. इथे हवा खूप चालू आहे आणि इकडे पण सगळ्या विंडमिल्स आहेत. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसेल, मी थोडं झूम करतो, तिकडे पण सगळ्या विंडमिल आहेत. आणि आता ॲक्च्युली सकाळचे वाजलेत 9:30, कारण आम्ही सकाळी निघालो तो 6 वाजता. आणि आकाशात एक पण ढग नाही आहे. वाईट वाटतंय, फोटो छान नाही येणार. मस्त जागा आहे यार, खूप हवा आहे इथे. बघा तुम्ही, मागे पण हवा आहे. सॉरी, मागे हवा नाही, मागे एक मोठा पॅच आहे. तुम्हाला खाली रस्ता दाखवू शकतो मी. इथे हा रस्ता आहे. नाईस प्लेस. आणि मी अर्धा वेळ अंधारातच आहे. काय मी सूर्याच्या अपोजिट दिशेने पकडतो काय माहिती. या जागेचं मी लोकेशन वाटलंच तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. कधी कोणाला जायचं असेल तर बिंदास जा. आपण तर काय म्हणता, कसे तुम्ही सगळे? मजेत ना? मजा करा, सुखी राहा आयुष्यात. काही प्रॉब्लेम आले तरी फेस करत राहा. खूप दिवसांनी भेटलो आपण आज. काय जरा रोडमॅन रोड थंड पडला होता तुमचा. रोडमॅन रोड बाकीकडे ॲक्टिव्ह होता पण यूट्यूबवर ॲक्टिव्ह नव्हता. असंच काही कारणास्तव कुठे गेलो नाही बाहेर फिरायला चांगल्या ठिकाणी. म्हणजे मी फिरायला गेलो भरपूर ठिकाणी, पण त्या जागा ऑलरेडी कव्हर केल्या होत्या. आणि एव्हरी सॅटर्डे संडे त्या जागा जवळ म्हणून आपण तिकडेच जातो फिरायला. म्हणून म्हटलं परत तोच व्हिडिओ का टाकायचा. आज काहीतरी वेगळ्या लोकेशनवर आलो आहे म्हणून आज करतोय आपण व्लॉग. नाही मागच्या वेळेस तो पडला ना, अजून बेकार पडला होता. I want to reach 1 million. So please subscribe. छोटू आपल्याला छोटू घाबरतो. तर आता हा ब्लॉग इथेच संपवायची वेळ आली आहे. आणि हा काही एवढा मोठा ब्लॉग नव्हता, छोटासा ब्लॉग होता. आणि मी तुम्हाला कारण पण सांगितलं, मला बस त्या मिसळचं सांगायचं होतं, लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं.
काय माहिती यूट्यूबने हा ब्लॉग इथे पटपटी चालली. 1 मिनटं काका चालले. आम्ही ॲक्च्युली आता सर्व्हिस रोडवर उभं आहे. गाड्या पार्क आहे आमच्या. म्हणजे मी काय बोलतो मला कळत नाही. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि आता इथे भरत मिलाव चालू आहे. भरत मिलाव नाही सगळे चालले आपापल्या घरी. असे गळा भेटी करा ना. गळा भेट करा. चालले सगळे घरी. पुण्यावाले लोक तिकडे चालले, सातारावाले लोक इकडे चालले. तर आता याचं कडे आपण ब्लॉग इथे बंद करू. परत काहीतरीच बोलतोय मी, काय माहिती. जाऊ द्या. तुम्ही काय करा, तुम्ही मी नीट बोलण्यासाठी तुम्ही लाईक करून टाका, सबस्क्राईब करून टाका, शेअर पण करा जर कोणाला मिसळ आवडत असेल तर. चला आता घरी जायची वेळ झाली. ऑल सेट. हेल्मेट घालायचं फक्त. ग्लव्स, कपडे घाला सगळे.